भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा पराभव केलेला आहे। भारतीय जनता पक्षाचा निकम तिथे विजयी झालेला आहे, तर सुनीता पाटील आपण बघतो ते पराभूत झालेला आहे। शिवसेनेला फार मोठा हा धक्का बसलेला आहे। कल्याण डोंबिवलीच्या महापौरच पराभूत झालेले आपल्याला बघायला मिळतात आणि भारतीय जनता पक्षाने याचा पराभव केलेला आहे। भारतीय जनता पक्षाच्या निकम यांनी त्यांचा पराभव केलेला आहे, त्यामुळे एक मोठा धक्का शिवसेनेला बसलेला आहे। अवघ्या 50 मतांनी आपण बघतोय सुनीता पाटील यांचा हा पराभव झालेला, महापौरांचा हा पराभव झालेला आहे। नक्कीच शिवसेनेसाठी आपण बघतोय की कुठेतरी आपण धक्कादायक अशी गोष्ट आहे की शिवसेनेच्याच कल्याणी पाटील यांचा पराभव झालेला आहे। थेट जाऊन आमचे प्रतिनिधी रामनाथ दवणे आपल्या बरोबर आहेत। रामनाथ, आपण बघतोय की शिवसेनेचा हा पराभव झालेला आहे। शिवसेनेचा कल्याणी पाटील सुनीता पाटील महापौर यांचा हा पराभव खरोखर जिवारी लागणारा असा आहे शिवसेनेला। नक्कीच मनस्वी, आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं इतक्या वर्षे जी आहे ही शिवसेनेची सत्ता जी आहे कल्याण डोंबिवली महापालिकेवर होती आणि आताचं गणित देखील या ठिकाणी अशाच पद्धतीनं जे आहेत हे अभ्यासक वर्तवतात का शिवसेनेचीच या ठिकाणी सत्ता येईल। मात्र ज्या सत्तेसाठी किंवा ज्या विकासाच्या मुद्द्यावर शिवसेना या ठिकाणी कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक लढली, याच विकासाच्या नावावर या ठिकाणी कल्याणी पाटील ह्या देखील आपल्या मतदारसंघामध्ये जे आहेत हे मतदारांकडे मतदान मागत होत्या। मात्र त्या ठिकाणी त्यांचा आज जो आहे हा पराभव झालेला आहे। 50 मतांनी कल्याणी पाटील ज्या आहे त्यांचा पराभव झालेला आहे। यामुळे हा मोठा धक्का जो आहे हा शिवसेनेला बसला असं मानू शकतो। काही दिवसांपूर्वीच आपण बघितलं का ज्या पद्धतीनं प्रचार सुरू होता, या प्रचाराच्या दरम्यान कल्याणी पाटील यांचे पती जे आहेत यांचाही एक वेगळा प्रकार जो आहे हा समोर आला होता। ते एका बारमध्ये या ठिकाणी मुली ज्या आहेत या नाचत असताना या ठिकाणी मद्यपान करताना पाहायला मिळाले होते। एकूणच काही प्रमाणात आपण त्यांच्या प्रभागामध्येही फिरले असताना काही प्रमाणात नाराजी आहे कल्याणी पाटील यांच्या विरुद्ध होती। मात्र ज्या पद्धतीनं शिवसेनेचं प्राबल्य या एकूणच कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये होतं ते पाहता कुठे ना कुठेतरी कल्याणी पाटील या विजय ठेवतील अशी आशा होती। मात्र हा मोठा फटका जो आहे कल्याण यांच्या पराभवानं शिवसेनेला मिळालाय असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाहीये। रामनाथ, आपण बघतोय की कल्याण डोंबिवलीमध्ये वेगळं एक चित्र आपल्याला बघायला मिळतं। एकीकडे शिवसेना बाजी मारणार असं म्हणत असताना विकासाच्या मुद्द्यावर का होईना पण कल्याणी पाटील या महापौरात त्या पराभूत झालेल्या बघायला मिळतात। कार्यकर्त्यांमध्ये आता नेमका काय भावना आहे, कारण कार्यकर्ते एके ठिकाणी विजय सुद्धा साजरा करताना दिसतात, मात्र महापौर मात्र पराभूत झालेले आहेत। मनस्वी, नक्कीच आपण पाहिलं तिकडे कार्यकर्त्यांची गर्दी जर पाहिली तर ज्या पद्धतीनं कल्याण डोंबिवली महापालिकेचं चित्र असायला हवं होतं की शिवसेना मोठ्या संख्येनं या ठिकाणी सुरुवातीपासूनच पुढाकार घेईल असं चित्र होतं। मात्र ज्या पद्धतीने 27 गावांचा जर विचार केला तर अपक्ष उमेदवार त्यानंतर भाजपाचा उमेदवार जो आहे या प्रभागांमध्ये निवडून आलेला आहे। एकूणच कुठे ना कुठेतरी शिवसेना विरुद्ध जी इतर पक्ष जे आहेत म्हणजे भाजप असो, राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, अपक्ष असो दे, हे सगळे या ठिकाणी शिवसेना विरुद्ध या ठिकाणी संघर्ष समिती उभे राहिले होते आणि त्यांचा जो आहे विजय या ठिकाणी घोषित झालेला आहे। शिवसेनेचे उमेदवार या ठिकाणी पडलेले आहेत।